टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लाडक्या हत्तीला परत आणण्यासाठी नान्नीसकर एकोडले शिरू आणि हातकणंगले तालुके एकोडले आपण जर बघितलं तर कोल्हापूर सांगली हायवेवरून ही पदयात्रेला सुरुवात झाली। आपण जर बघितलं तर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहे आपल्या लाडक्या माधुरीला परत आणण्यासाठी। नांदणी ते कोल्हापूर असा हा 45 किलोमीटरचा पदयात्रा मूक पदयात्रा आता निघलेली आहे। आपण जर बघितलं तर या दृश्यामध्ये बघितलं तर वयोवृद्ध असू देत, लहान मुलं असू देत, चांगल्या पद्धतीनं चालत जात आहेत आपल्या लाडक्या हत्तीला आणण्यासाठी। राष्ट्रपती महोदयांना दयेचा अर्ज देण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूरकडे ही सगळी यात्रा आता गेलेली आहे। आपण जर बघितलं तर माजी खासदार राजू शेट्टी याचं नेतृत्व करत आहेत, पण सर्व पक्षी यामध्ये सगळे उतरले आहेत। कारण की शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी तालुका आणि जिल्ह्यातील सर्व हत्तीप्रेमी या मूक पदयात्रेला सकाळी 5 पासून सुरुवात झालेली आहे। जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जर एका बाजूला जर बघितलं तर संपूर्ण रस्ता पांढरी टोपीमय झालेला आहे, टोपीवर लिहिलेलं आहे जिओ बॉयकॉट। तर त्याचबरोबर आमची लाडकी माधुरी आम्हाला परत द्या हाच जयघोष घेऊन सध्या नांदणीकडून हा सगळा हत्तीप्रेमींचा जो मूक मोर्चा आहे कोल्हापूरच्या दिशेने आता सध्या रवाना झालेला आहे। जवळजवळ आता हा 10 किलोमीटरचा प्रवास करून ही पदयात्रा आता कोल्हापूर हायवेवर आली आहे। आता कोल्हापूरच्या दिशेने जात आहे। तर आपण जर बघितलं तर दयेचा अर्ज जिल्हाधिकारी यांना 5 लोकांची समिती देणार आहे। त्यामुळं लाडक्या हत्तीला परत आणण्यासाठी संपूर्ण शिरोळ तालुका इचलकरंजी आणि हातकणंगले तालुका एकवटलेला आहे। कॅमेरामॅन सुनील काटकरसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, नांदणी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।